नमस्कार, अमृताच रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तुम्ही ही रेसिपी कधी ट्राय केलेली आहे का? खमंग कुरकुरीत असे मूग डाळीचे वडे, त्याचबरोबर कढीबरोबर मी सर्व केलेले आहेत। ही रेसिपी आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे मूग डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ही मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातली, त्याचे साल काढून स्वच्छ धुवून घेतली आहे। त्यानंतर मी इथे लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरं घेतलं आहे। याची आपल्याला मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायची आहे। आता मी डाळसुद्धा मिक्सरमधून वाटून घेतलेली आहे। आता त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट घालूया। त्यानंतर त्यामध्ये तिखट आणि हळद घालायची आहे। तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। या डाळीचे वडे हे खूप खमंग असे होतात। त्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। तुम्ही हवे असल्यास तीळसुद्धा घालू शकतात, खायला एकदम खमंग लागतात। हे वडे तुम्ही नाश्त्याला देखील बनवू शकता किंवा मुलांना टिफिनमध्ये द्यायसाठी बनवू शकता। एकदम इझी अशी रेसिपी आहे, पटकन होणारी आहे। अशा प्रकारे वडे हातावर थापून घेऊन त्यानंतर एक एक वडे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहे आणि मीडियम हीटवर छान ब्राऊन कलर होईपर्यंत छान खमंग असे तळून घ्यायचे आहेत। तुम्ही हे वडे दह्याबरोबरही खाऊ शकता किंवा कढीबरोबरही खाऊ शकता। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशा चटपटीत रेसिपीजसाठी अमृताज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा। तुम्ही इथे बघू शकता वड्याचा रंग हा हळूहळू बदलत गेलेला आहे, छान ब्राऊन झालेला आहे। आता काढून घेऊया। एकदम खमंग अशी रेसिपी आहे, इतकी टेस्टी झालेली आहे की काय सांगू। तुम्ही ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। मी इथे ही गरमागरम कढीबरोबर सर्व केलेली आहे। दिसायलाही एकदम छान दिसते। तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।